नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरला आणि खूप मोठा विजय भाजपला मिळाला. परंतु मुंबईमध्ये एवढा मोठा विजय होऊन सुद्धा भाजपने आत्मचिंतन करायचं ठरवलेलं आहे. अशी एक न्यूज आलेली आहे की भाजप आत्मचिंतन करणार आहे, विश्लेषण करणार आहे. पण का? जर तुमचे सर्व फासे व्यवस्थित पडले असतील, सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या असतील, तर तुम्हाला निकालाचं विश्लेषण करण्याची काय गरज आहे? जर एवढा महाविजय आहे तर. भाजपला एक गोष्ट चांगली माहिती आहे, चांगल्या प्रकारे माहिती आहे की मुंबई इलेक्शनमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. ज्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये गवगवा झाला, ज्या पद्धतीने त्यांनी बाईट दिल्या, महाराष्ट्रात चर्चा झाली, तर एका चांगल्या, ज्याला राजकारण कळतं, ज्याला निवडणूक कळते, त्या सर्वांना हे माहिती आहे की भाजपला महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा अपेक्षित यश मिळालेलं नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शन जिंकण्याची टेक्निक येणं म्हणजे ना की एक आर्टिस्ट असतो, तर त्याच्यामध्ये एक कला असते. चित्रकार असेल, कोणी गायक असेल, कोणी अभिनेता असेल, तर त्याला ती कला माहीत असते. तसं इलेक्शन जिंकण्याची ही जी कला आहे ती भाजपला चांगली जमते किंवा त्यांनी ते अंगीकृत करून घेतलेलं आहे. काँग्रेसला अलायन्सचा गेम कळायचा, आघाड्यांचा, युत्यांचा. पण भाजपला ऐनकेन प्रकारे साम दाम दंड भेद आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, कम्युनिकेशन, लॉजिस्टिक, मनी, मसल पॉवर, सगळ्या प्रकारच्या टेक्निक वापरून एक भाजपजवळ ती टेक्निक आलेली आहे, ती त्यांनी अंगीकृत केलेली आहे. या 4-5 वर्षामध्ये ते कोणत्याही प्रकारचं इलेक्शन जिंकू शकतात. परंतु जेव्हा विषय हा जनाधाराचा येतो, लोकाधाराचा येतो आणि लोकांमधल्या प्रतिमेचा येतो, तेव्हा तिथे भाजप मागे पडतं. आणि नेमका तोच प्रॉब्लेम मुंबईच्या विजयाबद्दल भाजपचा झालेला आहे. हा एक महत्वाचा इश्यू आहे. त्यामुळे कदाचित आपली समाजातली किंवा जे मतदार आहेत महाराष्ट्रात, मारवाडी, गुजराती, दाक्षिणात्य किंवा उत्तर भारतीय, बिहारी, राजस्थानी हे लोक मुंबईमध्ये असतील, 30% 35% असतील. पण महाराष्ट्रात आहेत का? ह्या निकालाचा किंवा भाजपला जे कळलंय ना ह्या मुंबईतल्या निकालातून, ती ही महत्वाची गोष्ट आहे की आपण मुंबईमध्ये फक्त नॉन मराठी लोकांचा पक्ष होऊन सध्या बसलेलो आहोत. आधी मराठी मतांची विभागणी व्हायची काँग्रेसमध्ये, मनसे, शिवसेना, भाजप यातले 60-70% मतं हे शिवसेनेला जायचे आणि उर्वरित मतं हे बऱ्यापैकी भाजपला वगैरे यांना जायचे. परंतु यावेळेस असं झालंय की एवढा सगळा आटापिटा करून सुद्धा 30-35 लोक बाहेरचे घेऊन सुद्धा नगरसेवक, भाजपच्या मताची टक्केवारी किंवा संख्या ही बघितली तर खूप काही वाढलेली नाहीये. पण संख्या जरी खूप वाढली नसतील तर ते सोडून देऊ आपण तो, कारण की राजकारणात विजय हा महत्वाचा असतो. पण एक मराठी पट्ट्यामध्ये जो विजय अपेक्षित होता भाजपला, किंवा ज्या प्रमाणात शिंदे गटाकडून असेल किंवा भाजपकडून असेल, स्वतः त्यांच्याकडून, तर तो विजय त्यांना मिळालेला नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर ठाकरे यांना कुठे ना कुठेतरी जीवदान मिळालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही एक मराठी विरोधी पक्ष आहात किंवा मुंबईमध्ये त्यांनी मराठी माणसाचं जे संस्थान, किंवा असं म्हणतात की आता आपल्याला मान्यच करावं लागेल, कारण की बहुतांश मराठी मतदारांनी ठाकरे यांना, त्यांची जी अस्तित्वाची लढाई होती त्या लढाईत त्यांना मदत केलेली आहे, त्यांना तारलेलं आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की मराठी मतदारांचा कल हा ठाकरेंकडे आहे. आणि जे नॅरेटिव्ह झालं होतं ते आता नॅरेटिव्ह असं झालेलं आहे, आणि ते नॅचरल नॅरेटिव्ह होतं, ते ऑर्गॅनिक नॅरेटिव्ह होतं राज ठाकरेंच्या सभेनंतर, की मराठी माणसाचा जो पक्ष आहे, जी संघटना आहे किंवा जे कोणतं व्यासपीठ आहे ते ठाकरेंकडे आहे. आणि ते ठाकरेंनी राखलं, अबाधित राखलं. 70-75 जागा एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत, बिकट परिस्थितीही मिळवणं हे सोपं नाहीये, आणि ते ठाकरेंनी केलं. त्या उलट भाजपला यश मिळालं. परंतु जे भाजपबद्दल जी धारणा झाली लोकांची, ज्या महाराष्ट्रात मुंबईच्या बाहेरच्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या, त्या प्रतिक्रिया कदाचित भाजपला समजल्या असाव्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे केंद्र आहेत,
म्हणजे ओरिजिनल शिवसेना कुणाची याचं जे परीक्षण केलं जाऊ शकतं किंवा चाचणी घेतल्या जाऊ शकते ते मुंबई आणि संभाजीनगर या दोन्हीही ठिकाणी जनतेने किंवा तिथलच्या स्थानिक मतदारांनी एकनाथ शिंदे यांना नाकारलेलं आहे. म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर जो विश्वास